भारतीय विद्युत कायदा 2003 आणि भारतीय तारायंत्र कायदा 1885 मधील कलमांचा गैरवापर करत मनमाड येथील महावितरण कंपनीने खाजगी घरमालक व भोगवटदारांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता त्यांच्या घरावरून वीज वाहक तारा टाकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे। या मनमानी कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीने तीव्र आक्षेप घेतला असून या तारा तात्काळ हटविण्यात याव्यात यासाठी उपविभागीय विद्युत अभियंता मनमाड यांना एक जाहीर इशारा निवेदन दिले आहे। कायद्याची पायमल्ली आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न। मनमाड शहरातील विविध भागात वीज कंपनीकडून नवीन विद्युत वाहक तारा टाकण्याचे काम सुरू आहे। भारतीय विद्युत कायदा 2003 चे कलम 67 आणि भारतीय तारायंत्र कायदा 1885 चे कलम 10 या कायदेशीर तरतुदींचा आधार घेत वीज कंपनीने नागरिकांच्या खासगी मालमत्तेवर अतिक्रमण केले आहे। कायदा केवळ सार्वजनिक हितासाठी अपवादात्मक परिस्थितीत अधिकार देतो, परंतु महावितरणने स्थानिक नागरिकांना घरमालकांना विश्वासात न घेता किंवा त्यांची कोणतीही संमती न घेता थेट छतावरून आणि घराच्या अगदी जवळून हाय व्होल्टेज तारा ओढल्या आहेत। घरावरून गेलेल्या या विद्युत तारांमुळे भविष्यात मोठी जीवितहानी किंवा गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। वंचित बहुजन आघाडीचा महावितरणला आंदोलनाचा इशारा देत श्रावस्ती नगरच्या नागरिकांच्या या समस्येची दखल घेत मनमाड उपविभागाचे विद्युत अभियंता यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की सार्वजनिक कामाच्या नावाखाली नागरिकांच्या खासगी हक्कांवर गदा आणली जात आहे। घरमालकांना अंधारात ठेवून टाकण्यात आलेल्या वीज तारा तात्काळ प्रभावाने हटवण्यात याव्यात। जर महावितरणने यावर तातडीने कारवाई केली नाही आणि रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विलास अहिरे, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शेनगारे, जिल्हा सचिव कादिर शेख, ज्येष्ठ नेते दीपक साळवे बाबा, अमोल केदारे, सुनील बागुल, काकासाहेब भालेराव, प्रशांत गांगुर्डे, राकेश पगारे, रुपेश जाधव, जॉय साळवे शहर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून काकासाहेब भालेराव, उपाली बनसोडे, भाग्यश्री मालाकार, महादेव भोजने, योगेश लभाटे, जगन कांबळे, निलेश इंगळे, विजय संसारे, समाधान सुपारे, स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। महावितरण यावर आता काय पाऊल उचलते आणि नागरिकांना या त्रासातून कधी मुक्त करते याकडे संपूर्ण मनमाड शहराचे लक्ष लागले आहे।